तर हा बघा, हा दिसतोय किल्ला दिसतोय बाणकोटचा. आणि मुख्य द्वारातून वर चढून आल्यानंतर बघा एक भली मोठी अशी तोफ लागते, बुरुजावर ठेवलेली आहे. तर बघा मित्रांनो, हा चोर दरवाजा, तिकडे जाऊन बघूयात आपण. आणि आता आम्ही खाली चाललो होतो, एक मेमोरियल आहे इथे, स्मारक मॅलेट मेमोरियल म्हणून, ते पाहण्याकरता खाली निघालो आहोत. नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार. मी सतेज नेमकरांना आपले स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत बाणकोट किल्ल्यावर जाण्याकरता, मंडणगड तालुक्यात असणारा बाणकोट किल्ला. आता सकाळीच आम्ही मंडणगड किल्ल्यावर गेलो होतो, तिथनं आता आम्ही बाणकोट किल्ल्याकडे जायला निघालो आहोत. आता आम्ही मंडणगडहून बाणकोटला जाणाऱ्या रस्त्यावर आहोत. बघा, इकडं मंडणगडहून येणारा आणि इकडं बाणकोटकडे जाणार रस्ता. आणि समोर दिसते सावित्री नदी खाडी, हीच पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर आता जवळ आलेला आहे बाणकोट, साधारण 5-6-7 किलोमीटरवर बाणकोट आलेला आहे. 10-12 मिनटात आम्ही पोचू किल्ल्याच्या इथे. मंडणगड किल्ल्याचा मित्रांनो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आलेला आहे, यूट्यूब चॅनल, तर नक्की अवश्य पहा मंडणगड किल्ल्याचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आता आम्ही बाणकोट गावात येऊन पुढे मग आता किल्ल्यात जवळ येऊन पोचलेलो आहोत. थोडं वर चढायला लागतं बाणकोट गावापासून, वर डोंगर. आणि आता एकदम किल्ल्याच्या जवळ आलो होतो आम्ही. इकडं किल्ला दिसतोय. तर हा बघा, हा दिसतोय किल्ला दिसतोय बाणकोटचा. आणि हा पुढे जायला रस्ता आहे प्रवेशद्वाराजवळ. तसं पुढे जाऊया आपण प्रवेशद्वाराजवळ, आणि तिथं गाडी पार्क करून मग आतमध्ये किल्ला फिरायचा आपल्याला. मित्रांनो, किल्ल्याजवळ आलो बघा. आता किल्ल्यामध्ये मी प्रवेश करतो, समोर मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा. चला जाऊया आतमध्ये. तर हे आहे बाणकोट किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, आणि प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला डौलाने फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज. चला तर आता प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करूया आपण. हो, येताना. तर आता मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर थोडे अंतर तसेच पुढे चालत आल्यानंतर एका आंब्याच्या झाडाखाली असणारी ही एक देवाची मूर्ती. चला तर देवाचं दर्शन करूया आणि किल्ला फिरायला सुरुवात करूया. असे छोटे छोटे इथं खोलीसारखे आहे बांधकाम. आणि ही बाजूनी पूर्ण वरच्या बाजूला बुरुज आहेत टेहळणीकरिता. वर जाण्याकरिता पायऱ्या आहेत जागोजागी. जाऊया आपण वरती. आता सध्या इथलं खालनं फिरूया आपण. तर बघा मित्रांनो, बाणकोट किल्ला पूर्ण दगडात म्हणजे जांभळ्या दगडात बांधलेलं आहे. आणि एकदम सुस्थितीत असं बांधकाम आहे त्याचं. डागडुजी झाली असेल आधीमध्ये, पण एकदम सुस्थितीत असं बांधकाम आहे पूर्णपणे. वरून फिरण्यासाठी मार्ग वगैरे एकदम व्यवस्थित आहे. चला आता वर जायचं आहे आम्हाला. तर बघा मित्रांनो, आता तटबंदीच्या पायऱ्या चढून आम्ही वर चाललेलो आहोत. मुख्य द्वारातून आत आल्यानंतर या पायऱ्या आहेत डाव्या बाजूला, तिकडे तर चाललेलं आहे पाच वरती. आणि मुख्य द्वारातून वर चढून आल्यानंतर बघा एक भली मोठी अशी तोफ लागते, बुरुजावर ठेवलेली आहे व्यवस्थितरित्या. गाडीवरतीला ठेवलेली आहे, 4 चाकांची गाडी आहे. मोठी तोफ आहे, भली मोठी तोफ आहे. यावर असं एक मुकुट दाखवलेला आहे, पी म्हणजे कदाचित पोर्तुगीजांच्या काळातील असल्यामुळे पी असेल तिथे. आणि 1797 वर्ष देखील लिहिलेलं आहे. कदाचित त्या काळातील पोर्तुगीजांच्या काळातील ही तोफ असेल, 1797 सालची. अशी भली मोठी तोफ आहे, चांगली व्यवस्थित आहे. वरून दिसणारा परिसर खाडी आहे, सावित्री नदी महाबळेश्वरून उगम पावते आणि तिथे येऊन अरबी समुद्राला मिळते बाणकोट जवळ. आणि पलीकडे दिसते पूर्ण अरबी समुद्र, असा अंग पसरलेला अरबी समुद्र. हा इथे पुलाचं काम चालू आहे बाणकोट. पलीकडे जो समोर जो डोंगर आहे तो हरिहरेश्वर डोंगर आहे. पलीकडे हरिहरेश्वर आहे, श्रीवर्धन तालुका, रायगड जिल्ह्यातील. तर मित्रांनो, वरच्या बाजूने तटबंदीच्या बाजूने किल्ल्याचा परिसर. बाणकोट किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे मंदारगिरी किंवा मंदगौर असे होते. त्यानंतर मराठा सरदार कान्होजी आंग्रे यांनी जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी या किल्ल्याचे हिम्मतगड असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांच्या मदतीने जेव्हा हा किल्ला आंग्र्यांकडून जिंकून घेतला त्यानंतर या किल्ल्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण करण्यात आले. बाणकोट किल्ल्याच्या समोरच असणाऱ्या सावित्री नदीतून होणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने हा किल्ला अतिशय उपयुक्त असा होता. तर मित्रांनो, हा मुख्य किल्ला आहे बाणकोटचा. आणि किल्ल्याला लागूनच त्याचा थोडा भाग बाहेर आहे, वाढीव भाग हा वरून दिसतोय तिथे. आणि तिथे जाण्याकरता तिकडून रस्ता देखील आहे खालून. तर आपण जाऊया, खाली उतरलो मग त्या बाजूला जाऊया, बघूया काय आहे तिकडे. थोडा भाग आहे बसा बाहेरचा. चला पार जायचं खाली, चलो. तर बघा मित्रांनो, असे भरपूर बुरुज आहेत किल्ल्याला.
1 2 3 4 5 6 बुरुज तर आहेतच वरच्या बाजूला पूर्ण गोल. आणि खालती तो जो वाढीव भाग आहे तो आता बघायचा आहे, त्याला पण 1 2 बुरुज असतीलच. पार्थ वरनं तर उडी मारते, मार उडी पार्थ. चला खाली जाऊया आता आपण. किल्ल्याच्या बाहेरच्या भागावर आम्ही आलो. बघा हा मुख्य किल्ला आहे आतमध्ये. तिथून हा बाहेर दरवाजा आहे, तिथून आता इकडे आलो आम्ही. आणि हा छोटासा भाग आहे, जास्त मोठा नाही आहे, असं साधारण गोल भाग आहे. तर तिथं राऊंड मारूया आपण. ही खाली एक विहीर आहे, इथनं पायऱ्यात खाली उतरायला. अशी विहीर म्हणजे एक सुकी विहीर आहे, तशी खोलगट अशी विहीर आहे. आणि इथे एक बुरुज आहे, बाहेरच्या भागाला एकच बुरुज आहे. वरच्या मुख्य किल्ल्याला 6 बुरुज आहेत आणि इथे 1 बुरुज आहे, म्हणजे एकूण 7 बुरुज आहेत किल्ल्याला. आणि या बाहेरच्या भागावरून दिसणारा किल्ला बघा, हा मुख्य किल्ला दिसते समोर. आणि हा समुद्र. तर आता मित्रांनो जरा आता खाली उतरून बघूया. इथे खालती विहीर आहे. पार्थ आधीच खाली गेलेला आहे पायऱ्यांवरून. भरपूर उंच उंच अशा पायऱ्या आहेत, म्हणजे आपल्या 2-2 पायऱ्यां मिळून एक पायरी आहे. इकडे बघा एक काय चोर दरवाजा आहे ना, बाहेर जाण्याकरिता. तिथनं जाऊया आपण बाहेर. आणि इथे बघूया काय ते एक दरवाजा दिसतोय पुढे. ही एक खोली आहे छोटी, इकडे बघा. जास्त मोठी नाही आहे, वरून गोलाकार अशी एक लांब खोली आहे. साधारण 12 बाय 5 फूट एवढी असेल खोली, जास्त मोठी नाही. मित्रांनो हा चोर दरवाजा, तिकडे जाऊन बघूयात आपण. छोटासा दरवाजा आहे, जास्त उंच नाही, खाली वाकून जावं लागतं बाहेर. तर मी आलो बाहेर आणि इकडे बघा पार्थ पण आला होता बाहेर. आणि बाहेरच्या बाजूला आलो आपण किल्ल्याच्या, पूर्ण किल्ल्याची बाहेरची बाजू. तर चला अशा प्रकारे किल्ला जास्त काही मोठा नाही आहे, अर्धा तासाच्या आतच आमचा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर झालेला आहे. आणि आता जर आम्ही खालच्या बाजूला इथून जाणार आहोत, एक वास्तू आहे ती बघायची आपल्याला. तर चला आता जातात मी सांगतो त्याबद्दल तुम्हाला. तर मित्रांनो आता किल्ला पाहून झाला आमचा. आणि आता आम्ही खाली चाललो होतो, एक मेमोरियल आहे इथे, स्मारक मॅलेट मेमोरियल म्हणून. ते पाहण्याकरता खाली निघालो आहोत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून खाली एक रस्ता आलेला आहे, त्या रस्त्याने सरसर खाली यायचं. खाली ते मेमोरियल आहे. तर त्याची स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ब्रिटिश अधिकारी पूर्वीच्या काळातील एक होते, त्यांचा मुलगा आर्थर मॅलेट हा आणि त्याची पत्नी सोफिया आणि 32 दिवसांची एक मुलगी, असे 3 जण महाबळेश्वरला जाण्याकरता मुंबईहून निघाले, होडीने जाण्याकरता निघाले. त्यांची होडी इथे म्हणजे बाणकोटजवळ आली समुद्रातून. आणि बाणकोटजवळ आले असताना मग ते होडी त्यांची बुडाली. होडीमध्ये त्यांचे म्हणजे बुडाले आणि त्यात मग ते होडीवर खलाशी आणि ते त्याची पत्नी आणि मुलगी असे बुडून मेले. तर त्याच्या स्मरणार्थ इथे त्यांचं दफनविधी इथे करण्यात आला बाणकोटच्या किनाऱ्यावर. त्यांच्या स्मरणार्थ मध्ये ते स्मारक बांधण्यात आलं आहे, त्याला मॅलेट मेमोरियल असं. इथं बघा समोर स्मारक दिसतं आहे, तिथं चालवलं होतं आपण. तर चला आता एक किल्ल्यापासून थोडं खाली 3-4 मिनटं फक्त खाली यायला लागतं. चला थोड्या वेळात आपण तिथे पोचू. तर बघा मित्रांनो त्या स्मारकाजवळ आता आम्ही आलेलो आहोत. स्मारकाची म्हणजे दुरावस्था झाली आता. तसं काही स्मारक उंच आहे, साधारण 20 फूट उंच असेल. आणि त्या बाजूला हा एक असं एक हे आहे, म्हणजे काय बोलतं त्याला, पिरॅमिडसारखं आहे. परंतु आता काय त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळे त्याची दुरावस्था अशी झालेली आहे, सर्व पडझड झालेली आहे. किल्ल्यापासून एकदम जवळ आहे, समोरच किल्ला दिसतो आहे आपल्याला, साधारण 3-4 मिनटावरच आहे. इथं एक फलक देखील तो लिहिलेला आहे, बोर्ड म्हणजे लिहून ठेवलेला आहे खाली. त्याची ती पत्नी होती, आर्थर मॅलेटची पत्नी सोफिया आणि 32 दिवसांची मुलगी एलेन. त्यांचा तिथे बुडून मृत्यू झाला आणि त्यांचं दफनविधी करण्यात आलं. आणि त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक आर्थर मॅलेट यांनी इथं बांधलं. येण्याचा रस्ता देखील एकदम काट्याकुटीतून असा आहे. तर चला आता हे पूर्ण हे पाहून झालेलं आमचं.
बाणकोट किल्ला आणि मॅलेट मेमोरियल दोन्ही पाहून झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही घरी जाण्याकरिता निघत आहोत. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ देखील आता आपण इथे संपूया. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.